नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या ढोकरी गावात गेलो होतो आणि तिथनं आपण म्हणूया आपण भीमा नदीमधनं जी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जातोय त्याबाबत बातमी केली होती फील्डवर जाऊन। ऍक्च्युली पण पाहायला गेलं तर वाळू उपसा अवैधरित्या मोठ्या प्रमाणात होतोय, वाळू चोरी केली जाते, त्याच सोबत पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचतोय, त्याचबरोबर गावकऱ्यांना स्थानिकांना त्याचा त्रास होतोय। याबाबत बातमी केली होती। त्यानंतर संबंधित विभाग जे आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला होता। अगदी आम्ही याबाबत मुख्यमंत्री मंत्रालय इथे सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि त्यांच्याकडून सुद्धा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग म्हणा किंवा इतर विभागांना आपण संपर्क करा आणि माहिती घ्या असं सांगण्यात आलं होतं। मात्र आम्ही संपर्क केला असता आम्हाला कुणीही दाद दिली नाही। त्यानंतर सुद्धा आम्ही तिथले तहसील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि याबाबत आम्ही त्यांना संभाव्य धोके जे आहेत ते सगळे सांगितलेले आहेत। मात्र आम्हाला तिथूनही काही प्रॉपर उत्तर मिळालेलं नाही आणि आजही मोठ्या प्रमाणात रविवारी आठवडा झाला तरी सुद्धा रोज 8 ते 10 बोटी ज्या आहेत त्या अवैधरित्या वाळू उपसा तिथे करतायत आणि अगदी खुलेआमपणाने ही वाळू चोरी जी आहे ती केली जाते। मात्र संबंधित विभाग किंवा प्रशासनाचं पूर्णपणे याकडे दुर्लक्ष होत आहे आणि जाणून बुजून हे दुर्लक्ष करतायत। कारण आपण पाहायला गेलं तर अनधिकृतरित्या वाळू उत्खनन करणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि तरी सुद्धा हे केलं जात आहे। म्हणजे यासाठी जे म्हणूया मोठमोठे अधिकारी असतील किंवा राजकारणी असतील तिथले स्थानिक, तर त्यांचा वरदहस्त या सगळ्याला आहे का हा प्रश्न उपस्थित होतो। कारण या सगळ्याशिवाय हे शक्य नाही हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आहे। मात्र हे सगळं करत असताना आपण पर्यावरणाला केवढा मोठा धोका पोहोचवतोय किंवा एकूणच तिथल्या स्थानिकांवर कशा पद्धतीने आपण अन्याय करतोय हे अजूनही या लोकांच्या लक्षात येत नाहीये। आम्हाला काल सुद्धा फुटेज मिळालेला आहे आणि ते फुटेज असं आहे की अगदी सर्रास तिथे वाळू चोरी केली जातीये, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाहीये। म्हणजे पत्रकार म्हणून आम्ही ही गोष्ट समोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, मात्र आम्हाला अक्षरशः केराची टोपली दाखवली जाते। मुळातच आपण पाहायला गेलं तर निसर्गरम्य वातावरण अतिशय विस्तीर्ण असा आपण पाहिला होता, तो म्हणजे तीर म्हणूया किंवा नदीचा तो परिसर आणि तिथे सुद्धा कशा पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये जी जीवसृष्टी आहे, मासे आहेत, त्याला तर हानी पोहोचतेच आहे आणि वाळू काढून काढून जे म्हणतात ना नदीचं पात्र सुद्धा त्याला सुद्धा धोका पोहोचतोय। उद्या जर अशी मोठी आपत्ती आली तर त्यामध्ये तिथे जे स्थानिक आहेत त्यांना त्याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे। अगदी आम्हाला लहान लहान मुलं सुद्धा म्हणाली की आम्हाला रात्रभर ह्या सगळ्या त्या मशीनच्या आवाजामुळे झोप येत नाही, आमचा अभ्यास होत नाही, आम्हाला शाळेत जायचं असतं, रस्ते खराब केलेले आहेत, अशा असंख्य समस्या आहेत। मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे आमची विनंती आहे की प्रशासनानं लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं, अन्यथा आम्हाला स्थानिक लोकांनी सुद्धा सांगितले की जर मार्ग नाही निघाला तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत। कारण इतक्या पद्धतीनं पत्रकार म्हणून आम्ही पत्रव्यवहार तर करतोच आहे, बातम्या प्रसारित करतोय, मात्र त्यानंतर सुद्धा आम्हाला कुठलीही म्हणूया आपण सहकार्याची अजूनही चाहूल लागलेली नाही। हे फार गंभीर प्रकरण आहे, वरवर त्यांना वाटतंय, मात्र हे गंभीर प्रकरण आहे। आणि यापेक्षा एक महत्वाची बातमी म्हणजे आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की इथे जे वाळू उपसा करतायत त्यांच्यासाठी ग्रीन कार्ड तयार करण्यात आलेले आहे। आता ग्रीन कार्ड म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल, मात्र ग्रीन कार्ड म्हणजे यावर जर तुम्ही हप्ता दिलात व्यवस्थित, जे काही हप्ते घेणारे आहेत त्यांना, तर तुम्हाला अगदी छान तऱ्हेनं तिथे तुम्हाला वाळू जी आहे ती चोरून नेता येऊ शकते। मी आता स्पष्ट असं म्हणते, असं करू शकतं। मात्र जर तुम्ही हप्ते रेग्युलर दिले नाही त्या सगळ्यांना तर तुमचं ते कार्ड बाद केलं जाईल आणि तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाते आणि तुमची वाळू उपसा जी आहे ती बंद केली जाते। हे वाळू उपसा करणाऱ्यांसाठी हे ग्रीन कार्ड करण्यात आलेलं आहे अशी आम्हाला सूत्रांकडनं माहिती मिळाली आणि यासाठी संबंधित विभाग असो किंवा त्याचे अधिकारी असो किंवा करमाळा तालुक्यातले तहसील असोत
या सगळ्यांचे लागे बांधे असल्याचं सुद्धा आम्हाला कळलेलं आहे आणि याचे पुरावे सुद्धा हे सगळं समोर येत आहे. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे आणि कशा पद्धतीनं इथे निसर्गाचा ऱ्हास केला जातोय फक्त काही पैशांसाठी. आणि आता आम्ही पण ठरवलंय की जोपर्यंत या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार नाही आणि हे आम्हाला न्याय मिळणार नाही, कारण आम्ही तिथल्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि पत्रकार म्हणून आम्ही ही जर चूक करत असेल तर तुम्हीही सांगावं. यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये कोण कोण संबंधित अधिकारी, संबंधित जे विभाग आहेत किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, कुणी असो, पण कोणी कशा पद्धतीने पैसे घेतलेत आणि हे प्रकरण दाबतायत, हे सगळं लवकरात लवकर तपासून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हे सगळं बंद करण्यात यावं, हीच आमची मागणी आहे. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा नक्की करणार. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.